हाय हॅलो नमस्कार. मी नेहमीप्रमाणे तुमची लाडकी अर्पणा. आज 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त अशी व्यक्ती आज आपल्या सोबत आहे जी तब्बल 1 नाही 2 नाही तर जवळपास 47 महिला बचत गटाच्या संस्थेच्या त्या अध्यक्ष आहेत आणि त्यांचं नाव आहे अनिता गवळी. अजूनही खूप मोठी ओळख करून देण्याची जी काही लिस्ट आहे त्या स्वतःच देतील, कारण मला इतकं लक्षात सुद्धा राहिलं नाही की मी म्हटलं मॅडम तुम्हीच ओळख करून द्या, कारण फक्त संस्थेच्या त्या अध्यक्षा नाही आहेत तर भरपूर अजून त्यांचं कर्तृत्व आहे. सर्वप्रथम महिला दिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा मॅडम. आणि एक महिला जी आपल्या स्टुडिओमध्ये आलेली आहे वेळात वेळ काढून. बाकीची जी काही ओळख आहे ती तुम्हीच करून द्या आपली. नमस्कार. सर्वप्रथम 8 मार्च जागतिक महिला दिनाच्या सर्वच महिलांना हार्दिक शुभेच्छा. मी आज इथे या ठिकाणी उपस्थित आहे. तर पुरोगामी वक्ता म्हणून सुद्धा मी कार्यरत आहे किंवा पुरोगामी वक्ता म्हणूनही मी खूप ठिकाणी माझं काम चांगल्या पद्धतीनं झालेलं आहे. त्याचबरोबर भरारी शहर स्त्री संस्थेची मी अध्यक्ष म्हणून कार्यरत आहे कोल्हापूर शहरामध्ये. आणि CLC सिटी लेवल फेडरेशन आणि त्याचबरोबर CLCची सुद्धा मी अध्यक्ष आहे. सोनचिऱ्या उपजीविका अभियान केंद्र त्याची सुद्धा मी अध्यक्ष म्हणून कार्यरत आहे. जागतिक महिला दिन हा सगळ्या महिला साजरा करतात, तर पण काही महिलांना माहीत पण नाही की 8 मार्चलाच का महिला दिन साजरा केला जातो किंवा महिला दिन नेमकं त्यामागचं काय पार्श्वभूमी आहे. तर ते पहिला आमच्या महिलांना सांगा की महिला दिन का साजरा केला जातो. 1908 मध्ये क्लारा तिनं न्यूयॉर्कमध्ये पहिला महिला दिनाची सुरुवात झाली किंवा पहिल्यांदा महिलांसाठी काहीतरी तिनं हक्कासाठी काहीतरी समानतेसाठी मागितलं, कारण कामाचे खूप दिवस वाढत होते. ते दिवस त्यांनी कमी करून दिले तिनं. आणि त्याचबरोबर महिलांमध्ये त्यावेळेला इतकं महिलांना स्वातंत्र्य नव्हतं. ते स्वातंत्र्य मिळवायसाठी, समानतेसाठी, न्यायासाठी, हक्कासाठी त्या क्लारानं जो लढा दिला तो लढा 8 मार्च म्हणून या ठिकाणी जागतिक महिला दिना साजरा केला जातो. तर या न्यूयॉर्कमध्ये पहिल्यांदा स्त्रियांनी स्वातंत्र्यासाठी आपला स्वतःचा हक्क मागितला आणि त्यांचा हक्क त्यांना मिळाला, म्हणून हा महिला दिन साजरा केला जातो. आजपर्यंत अनेक विषयांवर तुम्ही वक्तव्य केलेलं आहे किंवा भाषणं दिलेली आहेत. कोणकोणत्या विषयांवर तुम्ही आपण वक्तव्य करता. तशी पुरोगामी वक्ता आहे मी. त्याचबरोबर युवा बौद्ध धम्म परिषद महाराष्ट्र व कर्नाटक राज्याची कोल्हापूर जिल्ह्याची प्रवक्ता आहे मी. तर पुरोगामी वक्ता शाहू फुले आंबेडकर, त्याचबरोबर जिजाऊ, त्याचबरोबर महिला सक्षमीकरण सबलीकरण विषयावर सुद्धा भाषणं झालेली आहेत. त्याचबरोबर सावित्रीबाई फुले किंवा सावित्रीबाई फुलेंनी कसा लढा दिला, कसं महिलांना शिक्षण दिलं. त्याचबरोबर ज्योतिराव फुले किंवा आपले अण्णाभाऊ साठे, अशा विविध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संविधान, अशा विविध विषयावरती मी आतापर्यंत खूप बोललेले आहे. पूर्ण महाराष्ट्रभर माझी भाषणं झालेली आहे आणि लहानपणापासूनच म्हणजे 2री असल्यापासून मी भाषणं करते. आता तुम्ही जवळपास बचत गटाच्या 40 संस्थेच्या अध्यक्ष आहात. 47. तर त्याच्यामध्ये नेमकं कसं कार्य चालतं तुमचं. कमीत कमी 12 ते जास्तीत जास्त 20 महिलांचा एक बचत गट तयार होतो. अशा 20 बचत गटाची एक संस्था तयार होते, ज्याने की वस्तीस्तर संस्था, सिटी लेवल म्हणजे एरिया लेवल फेडरेशन आणि त्याच पद्धतीनं अशा 47 एरिया लेवल फेडरेशन या सिटी लेवल फेडरेशनमध्ये घेतल्या जातात. त्या भरारी शहर स्त्री संस्थेची मी अध्यक्ष आहे. त्याच्यामध्ये 13 याची हे आहे, जवळजवळ 13 त्यांच्या एलिफ आहेत एरिया लेवल फेडरेशन. आणि सोनचिऱ्या म्हणजे दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरिक उपजीविका अभियान केंद्रामार्फत भरारी शहर स्त्री संस्थेअंतर्गत जे सोनचिऱ्या उपजीविका अभियान केंद्र सुरू केलेलं आहे CLC, तर त्याची सुद्धा मी अध्यक्ष आहे. तर या सर्व संस्थांचा कारभार महिलांना लोन देणं किंवा बचत गटातील महिला बचत गट जेव्हा बँकेत निघाला जातो त्यावेळेला जवळजवळ 3 महिन्यांनी बचत गटाला RF जमा होतो आणि त्यानंतर 6 महिन्यांनी त्या बचत गटाची लोनची पहिली फाईल उघडली जाते. तर लोन पहिल्यांदा त्यांना 2 ते 3 लाखापर्यंत मिळू शकतो. त्यानंतर ते लोन भेटल्यानंतर 5 ते 6 लाख, त्याच्यानंतर 10 लाख, असं वाढत 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 ही लोनची प्रक्रिया जाते. ज्याप्रमाणे बचत गट पुढं कसा सुरू राहावा लागतो, कारण बचत गट तर फोडला
तर लोनची प्रक्रिया परत पाठीमागे येते. त्यानंतर पण त्यांना PM स्वनिधी मार्फत आपल्या उद्योग व्यवसाय केंद्रासाठी सुद्धा बचत गटाला निधी पुरवला जातो किंवा बचत गटातली महिलांना एक स्वतंत्र व्यवसाय करावा म्हणून व्यवसायासाठी सुद्धा भांडवल पुरवलं जातं. या संस्थेमार्फत सर्व ही कामकाज केली जातात. तर यामध्ये मला मार्गदर्शक म्हणून आमच्या संस्थेचे तसेच सोनुले सर, कोळी सर, तळेकर सर, अंजना सौंदर्यकर मॅडम, त्याचबरोबर शहा मॅडम, मिरजकर सर, या सगळ्यांचंच मला या ठिकाणी सहकार्य लाभतं. त्याचबरोबर आमच्या व्यवस्थापक आहेत वृषाली चौगले मॅडम, त्याचबरोबर अश्विनी चुरेकर मॅडम, या सर्वांचंच मला सहकार्य लागतं. या सर्वांच्या सहकार्याने आणि महत्त्वाचं म्हणजे महिलांचं सहकार्य महत्त्वाचं आहे. कारण इतक्या महिलांना हँडल करायचं, इतक्या महिलांनी माझ्यावर विश्वास ठेवायचं, इतक्या महिलांनी माझ्यावर विश्वास टाकायचं, ही काही खायची गोष्ट नाही आहे. कारण ज्या वेळेला महानगरपालिकेचे स्टॉल सुद्धा चांगल्या पद्धतीनं महिलांच्या उद्योग व्यवसायासाठी उपलब्ध फ्रीमध्ये केलेले आहेत महानगरपालिकेने. ज्या वेळेला आम्ही सासने ग्राउंडमध्ये स्टॉल उघडतो त्याला भरपूर प्रतिसाद मिळतो. त्यावेळेला महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्तचे स्टॉल उभारले जातात आणि त्याला भरपूर प्रतिसाद मिळतो महिलांच्या मधून किंवा तेथील लोकांच्या मधून, कोल्हापूरवासियांच्याकडून भरपूर प्रतिसाद मिळतो. असे वेगवेगळे उपक्रम महिलांसाठी, महिला सक्षमीकरण आलं, महिला सबलीकरण आलं, त्याचबरोबर महिलांचं शिबिर आलं. अशा खूप ठिकाणी म्हणजे महिलांचं शारीरिकदृष्ट्या तपासणी सुद्धा केली जाते. कारण महिलांची जशी महिला सक्षम आहे तशी ती सबल सुद्धा राहायला पाहिजे, तशी महिलाचं आरोग्य सुद्धा फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे त्यासाठी सुद्धा खूप प्रयत्न केले जातात. महानगरपालिकेमार्फत किंवा या संस्थेमार्फत विविध सुविधा पुरवल्या जातात महिलांना. महिलांसाठी काही कोर्सेस सुद्धा खूप फ्रीमध्ये आहेत. त्या कोर्सेसचा सुद्धा महिला लाभ घेतात. त्याचबरोबर PM स्वनिधीचं जे त्यांना भांडवल मिळतं त्याचं सुद्धा अनेक महिला त्याच्यामध्ये सहभाग घेतात, कार्यरत आहेत. अनेकांना लोन मंजूर झालेले आहेत किंवा बँकेचे लोन, ICICI बँक आम्हाला लोन देते. त्या पद्धतीनं अशा पद्धतीनं त्या बचत गटाचा हा कार्यभार खूप चांगल्या पद्धतीनं कोल्हापूर शहरामध्ये चालतो. तुम्ही जवळपास एक तुमचं मोठं कुटुंबच आहे असं म्हणायला काय हरकत नाही. महिला बचत गट म्हणजे तुम्ही एक मोठं कुटुंब चालवताय आणि त्याचा तुम्ही अध्यक्ष आहात. अनेक महिलांच्या सोबत तुमचं संपर्क आहे रोजचा. तर प्रत्येक महिलेला ह्या योजना माहीत आहेत का? किंवा ज्या महिलांना ह्या योजना माहीत नाही त्यांनी नेमकं काय करायला पाहिजे आणि अशाच तुम्ही काय अनुभव शेअर कराल त्यांच्यासोबत? प्रत्येक महिलेला या योजना माहीत असतात. कारण आम्ही कसं ज्यावेळेला बचत गटाची पहिली मीटिंग घेतो त्यावेळेला आम्ही सगळं सांगतो त्यांना. आणि या ज्या शासनाच्या ज्या सुविधा आहेत त्या महिलांपर्यंत पोहोचवण्याचं तर आमचं काम आहे ना. महिला सक्षमीकरण, सबलीकरण सुद्धा आम्ही त्याच्यातून आम्ही हे सुद्धा राबवलेलं आहे. प्रत्येक महिलेपर्यंत ही माहिती पोहोचवायचं काम आमच्या CRP मॅडम करत असतात आणि खूप चांगल्या पद्धतीने ही माहिती प्रत्येक महिलेपर्यंत पोहोचते आणि प्रत्येक महिला त्याचा लाभ घेते. कारण ज्या वेळेला महिलांची जी मीटिंग असते किंवा जे शिबिर आयोजित केलं जातं त्यावेळेला महिलांना ही माहिती आम्ही देतोच. बाबा तुम्हाला शासनाकडून ह्या योजना, आता लाडकी बहीण योजना आम्ही स्वतः त्याचे फॉर्म भरलेत, ऑनलाईन पण भरलेत आणि ऑफलाईन पण भरलेत आणि सगळ्या महिलांना जवळजवळ याचा लाभ आम्ही मिळवून दिलेला आहे लाडकी बहीण योजनेचा सुद्धा. त्याचबरोबर महिलांना श्रावणबाळ योजना, संजय गांधी निराधार योजना, या भरपूर योजना महिलांसाठी, पेन्शन योजना आहे महिलांसाठी किंवा महिलांसाठी अशा विविध योजना कारण महिला ह्या जर योजनांचा जर महिलांनी लाभ घेतला तर खरोखरच त्यांना पुढच्या वयश्री योजना सुद्धा आहे महिलांसाठी, ती सुद्धा आम्ही महिलांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण वयश्रीचे जे फॉर्म आहेत ते स्वतः भरलेले आहेत, ते ऑफलाईन भरून ऑनलाईन करायला मी समाज कल्याण ऑफिसला दिले आणि लाडक्या बहिणीचे सुद्धा फॉर्म मी ऑनलाईन पण भरले आणि ऑफलाईन पण भरले गेले. आणि संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, या योजना सुद्धा मी जवळजवळ महिलांना, बऱ्याच महिलांना किंवा पेन्शन योजनेचा बऱ्याच महिलांना मी लाभ मिळवून दिलेला आहे. कारण कुठलीही महिला मला माहित नाही म्हणजे माझ्या भागातील किंवा माझ्या एरियातील जी महिला ह्या संस्थेचा किंवा या योजनेचा लाभ घेणार नाही असं होणारच नाही. कारण मी शक्यतो वक्ता असल्यामुळं ही ज्या वेळेला आमचे 3-4 बचत गट किंवा एरिया लेवल फेडरेशनची जेव्हा आमची मीटिंग वगैरे होते किंवा आमचं मोठी LM होते किंवा AGM होते, त्या AGM मध्ये सुद्धा आम्ही सगळ्या महिलांना एकत्र करतो आणि
त्या महिलांना ही माहिती देतो. पण प्रत्येक महिलेला ही माहिती आहे. आज अनिता गवळी मॅडम म्हटलं की कोणीही महिला ओळखते किंवा कोणीही महिला मला फोन करते, माझा बचत गट काढायचा आहे, नवीन बचत गट सुरू करायचं आहे किंवा आमच्या गटाला लोन पाहिजे. तर या संदर्भात मी आणि अंजली सौंदर्यकर मॅडम आम्ही दोघी पण निर्णय घेतो किंवा आमचे व्यवस्थापक मॅडम सुद्धा आमच्या बरोबर असतात. तर त्या दृष्टीने आम्ही त्या महिलेचा बचत गट बँकेत नेतो, गट ओपन करतो, त्या गटाला लोनची सुद्धा पूर्तता आम्ही करून देतो. आणि ह्या योजना जे म्हणता तुम्ही त्या प्रत्येक महिलापर्यंत कोल्हापूर शहरामध्ये तर पोहोचलेल्या आहेत. माझ्या मते तरी सर्वांपर्यंत या योजनेचा लाभ पोहोचलेला आहे. आता प्रत्येक पुन्हा तेच त्याच विषयावर येते की अनेक महिला तुमच्या संपर्कात तर आहेतच आणि महिला कोणत्याच क्षेत्रात आज मागं नाही. त्यांचा घर संसार असेल ते विमान चालवण्यापर्यंत असेल आणि महिला बचत गट म्हणजे 100 रुपयाची भिशी, 200 रुपयाची भिशी अशा पद्धतीने महिन्याचा तो काय बचत गटाचा हप्ता आहे त्या पद्धतीने आपलं काडी जुळवून ते आपला घर संसार चालवतात. खूप अनुभव म्हणजे ते तुमच्यासोबत शेअर करत असतील, परिस्थिती त्याची शेअर करत असतील. तर कोणती अशी एखादी महिलेचा अनुभव किंवा महिलेची परिस्थिती आणि ती त्यातून ती तिचं घर सांभाळते, काय सांगाल? अशी कोणती महिलेनं म्हणजे अनुभव तुमचा काय सांगाल आम्हाला? अगदी आम्ही तळागाळापर्यंतच्या महिलेपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करतो. महिला शून्यातून कष्टातून हे सर्व निर्माण करतात. आता ज्या महिलांचे जे व्यवसाय आहेत, चटणीचे व्यवसाय आहेत, कोल्हापुरी चटणी, ते सुद्धा अगदी तळागाळापर्यंत पासूनच ते सुरू केलेले आहेत त्यांनी. किंवा लोणचं, पापड, शेवया म्हणा, या हे जे व्यवसाय आहेत ते महिलांनी शून्यातूनच निर्माण केले आहेत. अगदी पै जोडून म्हणजे सुरुवातीला बचत गटातून त्यांनी लोन घेतलं आणि ते लोन फेडत त्यांचे व्यवसाय खूप मोठे झालेले आहेत. आज तुम्हाला औद्योगिक जे व्यवसाय महिला जी पाहायला मिळते ती बचत गटातूनच निर्माण झालेली आहे. लघुउद्योगाला चालना देण्यासाठीच सरकारनं लोनची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. कारण लघुउद्योगाला या ठिकाणी चालना मिळून बऱ्याच महिला या ठिकाणी पुढे गेलेल्या आहेत आणि त्यामुळे महिला मागं राहायचं कारणच नाही. कुठल्या पण महिलेने ठरवलं मी याच्यातून काही निर्माण करू शकतात. अगदी महिलांनी मेस सुद्धा पुढे नेऊन त्याची हॉटेल काढलेली आहेत किंवा पाणीपुरीसारखे स्नॅक्सचे सेंटर सुद्धा माझ्या बचत गटातील महिलांनी खूप मोठ्या प्रमाणात सुरू केलेले. रिक्षा चालवायला पण आता कमी नाही, ट्रॅक्टर हो. चालवतात, ट्रक चालवतात, सगळं करतात. पेट्रोल पंपावर महिला दिसतात. अगदी स्वयंपाक करण्यापासून गाडी चालवण्यापर्यंत सगळं पेट्रोल पंप हँडल करण्यापर्यंत सगळा कब्जा जो महिलांनी घेतलेला आहे आणि महिला खऱ्या अर्थानं खरीच फार पुढे गेलेले आहे. अगदी शून्यातून निर्माण झालेले आहेत महिला. कुठल्या पण व्यवसायात आता छोट्या पर्स झाल्या तर आज पर्सला सुद्धा किती डिमांड आहे. त्या महिला स्वतः पर्स घरात शिकतात आणि त्या विकतात किंवा आपले जे हिचे असतात बँगल्स तयार करतात महिला वेगवेगळ्या प्रकारच्या. आता भरपूर म्हणजे महिलांच्या मध्ये मेहंदीला सुद्धा रिस्पॉन्स आहे, रांगोळीला आहे. महिला काही करू शकत नाही. आज सगळ्या आज जो महिला पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून जी बाहेर पडली आहे ती बऱ्याच ठिकाणी ती कमवते. आज अमेरिकेला महिला पोहोचली आहे, न्यूयॉर्क पर्यंत गेली आहे, कारण आपल्या सगळ्या जर्मनी, ऑस्ट्रेलिया अशा विविध देशांपर्यंत महिला पोहोचलेली आहे. तर महिला कशा कुठंच मागं नाहीये. कारण महिलांना विविध क्षेत्र जे पुरुषांनी ज्या क्षेत्रात प्रवेश केलाय त्या क्षेत्रात महिलांनी केलाय. महिलाही डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, वकील आहे, IAS अधिकारी आहे, मोठ्या पोस्टला पोहोचलेले आहेत. किंवा आपल्या इंदिरा गांधीचंच उदाहरण घ्या, त्या पंतप्रधान किती वर्ष होत्या. त्याचबरोबर प्रतिभाताई पाटलांचं उदाहरण घेऊ शकता तुम्ही. अशा महिला बऱ्याच पुढे गेलेल्या आहेत आणि त्यामुळे महिला मागं राहायचं कारणच नाही. आणि हेच 8 मार्च या महिला जागतिक दिनाच्या निमित्तानं मला सांगायचंय, महिला अशाच पुढे जाऊ देत, अशाच मोठ्या होऊ देत, असंच लघुउद्योगाला चालना होऊ दे, महिलाचा विकास होऊ दे. आज महिलांवरच आपल्या देशाची प्रगती अवलंबून आहे, राष्ट्राची प्रगती अवलंबून आहे, राज्यातच राष्ट्राची प्रगती अवलंबून आहे. जेव्हा महिला पुढे जाईल तेव्हा आपल्या विकासाला गती मिळेल आणि ते राष्ट्र किंवा ते राज्य किंवा तो देश कुठेही मागं राहणार नाही. कारण महिला तेवढंच निरीक्षण पद्धतीनं, चौकस बुद्धीनं आणि अगदी चातुर्यानं सुद्धा महिला जसं घर सांभाळते तसा देशही सांभाळायला महिला उत्सुक आहेत आणि त्या अर्थानं महिला पुढे येत आहेत. आणि खरोखरच महिलांच्या या कर्तृत्वाला माझा आज महिला दिनाच्या निमित्तानं सलाम. मॅडम, महिला दिन मोठ्या प्रमाणात साजरा होतो, त्याचा सोहळा होतो अक्षरशः. 8 मार्चला जरी महिला दिन असला तरी पुढचे 8 दिवस महिला दिन साजरा केला जातो. पण पुरुषांना कुठेतरी खंत आहे की पुरुष दिन
आमचा साजरा होत नाही किंवा आला कधी गेला कधी हे सुद्धा लोकांना माहीत नसतंय. पुरुषांना जरा असं वाईट वाटतंय की महिला दिनचा गाजावाजा होतोय पण पुरुषांचा होत नाही. काय तुम्हाला काय सांगायचं आहे याबद्दल? नाही, पुरुषांनीच तर महिलाला साथ दिली ना, म्हणून महिला पुढे गेली ना. पुरुषांना खंत वाटायची काहीच म्हणजे गरजच नाही किंवा त्यांना कारणच नाहीये. कारण पुरुषांनी जर आम्हाला सपोर्ट दिला नसता तर आम्ही पुढे गेलो नसतो. हे त्याच्या पाठीमागचं कारण आहे. कारण मी जेव्हा लग्न झाले तेव्हा माझी फक्त 10वी झालेली, त्याच्यानंतर 11वी 12वी BA MA BEd PhD हे सगळं मी माझ्या मिस्टरांनी मला परवानगी दिली म्हणूनच केलं ना. त्या प्रत्येक पुरुषांनी महिलेला साथ दिलीच आहे ना. जसं महात्मा ज्योतिराव फुलेंनी सावित्रीबाई फुलेंना साथ दिली आणि त्यावेळेला सावित्रीबाई फुलेंनी सगळ्या महिलांना शिक्षण दिलं. त्यामुळे पुरुषांचा याच्यात पुढाकार आहे, पुरुषांचं याच्यात सहकार्य आहे. आणि आज महिला दिन साजरा करताना सुद्धा पुरुषांचा हातभार लागतोच की. कारण जे भांडवल असेल महिला दिन साजरा करण्यामागे पुरुषाचा हात फार मोठा असतो. भांडवल किंवा आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणे तरच महिला पुढे जाते. त्याच्यात पुरुषांना खंत वाटण्यासारखं किंवा पुरुषांना खटकण्यासारखं असंही काही कारण नाही. कारण महिला पुरुषाच्या हातावर हात ठेवून किंवा पुरुषाच्या खांद्याला खांदा लावूनच पुढे जाते. त्यामुळे पुरुषांचा सहकार फार मोठ्या प्रमाणात आहे. खूप महिला जरी त्यांच्या क्षेत्रात पुढे गेल्या असल्या तरी अनेक महिला कुठंतरी अन्याय सहन करतात, घरच्यांचा असेल किंवा समाजाचा असेल. तर अशा महिलांना तुम्ही महिला दिनानिमित्त काय संदेश द्याल? अशा महिलांनी पुढे यावं. त्यांना पर्याय म्हणजे शिक्षणच घेऊनच महिला पुढे येते. आजकाल महिला शिक्षणानेच पुढे आलेले आहेत. जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या संविधानाने महिला स्वतंत्र झाली. महात्मा ज्योतिराव फुलेंनी सावित्रीबाईंना शिक्षण देऊन महिलांना शिक्षणाची दारं खुली करून दिली. त्या पद्धतीने महिलांनी शिक्षण घ्यावं आणि पुढे यावं. कारण शिक्षणाशिवाय पर्याय नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा म्हटलंय की शिक्षणानं माणूस हा अधिकारी होतो. कारण शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. जो प्राशन करेल तो डरकाळी फोडल्याशिवाय राहणार नाही. महिला घरात असू दे, कुठलंही कामकाज करू दे, पण ती शिक्षण घेऊन ती पुढे येऊ दे. आणि त्या महिला ज्या महिलांनी शिक्षण घेतले त्या कधी मागं राहिलेल्या नाहीये कुठल्याच क्षेत्रामध्ये. कारण महिलांनी कधी अडाणी राहू नये माझ्या मते. म्हणजे शिक्षण हे घ्यायलाच पाहिजे. शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. कारण महिलांना जेवढं ज्ञान मोबाईल मधून मिळतं तेवढं ज्ञान शिक्षणामधून मिळून महिलांना त्याच्यामध्ये सगळं म्हणजे दरवाजे खुले होतात शिक्षणाची महिलांसाठी. तर त्यांनी मला वाटतं घरात न बसून राहता कामाच नाही. महिलांनी घरची दारं म्हणजे त्यांच्यासाठी खुलीच पाहिजेत. महिला जर बाहेर पडली तरच काहीतरी करू शकते ना. आता महिला म्हणतात घर बसल्या काम द्या, घर बसल्या नाही. घर बसल्या काम म्हणजे त्यांना आयतं खायला दिल्यासारखं आहे. तसं नकोच आहे. मुळात ती महिला बाहेर पडली पाहिजे. स्वतःच्या कर्तृत्वानं जबाबदारीनं तिनं काहीतरी केलं पाहिजे आणि पुढं तिनं तसं आपलं व्यवसाय म्हणा, उद्योगधंदा म्हणा, काही सुरू करू दे ती. पण काहीतरी करू दे, घरातून बाहेर पडू दे. पुरुषाच्या जाचक खाली राहायची तिला काही गरज नाही. किंवा पुरुषाची हालापेष्टा सहन करायची किंवा एखादा नवरा दारू पिऊन आला त्याचं मार खायचा, त्याची बोलणी खायची, शिव्या खायचं असं नको आहे. कारण त्या महिलेनं स्वतःचं सामर्थ्य दाखवायला पाहिजे, स्वतःचा आत्मविश्वास दाखवायला पाहिजे. त्या महिलेनं खरोखरच स्वबळावर पुढे यावं, कुठेही मागं राहता कामा नये. कारण आज बचत गट एवढ्यासाठी आहे की बाबा तुमची 100 रुपये बचत पडते आणि त्यातून व्यवसाय उभा करता येतो. तुम्हाला लोन मिळू शकतं आणि त्या लोन मधून तुम्ही काहीतरी करा, व्यवसाय करा, उद्योग करा, पुढे या. किंवा तुम्हाला शिक्षण घ्यायचं असेल तर शिक्षण घ्या. शिक्षणाचे दरवाजे खुले. कारण शिक्षण कशातच कुठल्याही शिक्षणाला महिलांना पैसे लागत नाहीत. आजकाल मला वाटतंय PG डिग्री पर्यंत सुद्धा शिक्षण फ्री आहे. एकदम पुढचे सगळे फुकट आहे. त्यामुळे महिलांना काय फक्त जायचं, शिक्षण घ्यायचं आणि पुढची आपली स्वतःची प्रगती करायची. तर महिलांवरच विकास अवलंबून आहे देशाचा, राष्ट्राचा. ते प्रत्येक महिलेने करावं. तर महिला जर सामर्थ्याने स्वतः पुढे आली नाही तर मग ती काहीच नाही करू शकणार. खूप छान माहिती दिला. वेळात वेळ काढून तुम्ही एकत्रित आलात आणि तुमच्या पुढील वाटचाली खूप खूप शुभेच्छा. असंच अजून लिस्ट तुमच्या ओळख करून देण्याची लिस्ट अजून वाढू दे. हीच आमच्याकडून आणि आमच्या चॅनलकडून तुम्हाला खूप शुभेच्छा. तुमच्या चॅनलचं खूप आभार मानते, धन्यवाद देते की तुम्हाला बोलवलं, 4 शब्द बोलायची संधी दिली आणि महिला जागतिक दिनाविषयी मला माहिती द्यायची सुद्धा संधी दिली किंवा बचत गटाविषयी बोलायची माहिती दिली. महिलांना काहीतरी समाजातून काहीतरी संदेश मिळाला त्याबद्दल तुमचंही मी खूप आभार मानते. धन्यवाद.